नमस्कार. प्रत्येकाची सकाळ ही चहापासूनच सुरू होत असते. तर आमची सकाळ चहापासूनच होते. पण जास्तीचं कोणी चहा पीत नाही. फक्त आत्यापुरताच मी चहा करून दिला होता. माझ्यासाठी ते कोमट पाणी केलं होतं मी. ते जास्तच गरम झालं थोडंसं. त्यामुळे थोड्या वेळ थंड व्हायला ठेवलं होतं. तर आत्या का नाही, ते बाहेर बसून चुलीवरती स्वयंपाक करत होती. फक्त भाकरी आणि चपात्याच करत होती. भाजी गॅसवर कर म्हणाली मला. तर इथे चपात्या बघा. चुलीवरचं जेवण वेगळीच चव लागते चुलीवरच्या जेवणाची. तर छान असे त्याने चपाती भाकरी वगैरे करून ठेवल्या होत्या. तर इथं पाणी माझं कोमट झालं होतं. तर आधी म्हणलं ते पिऊन घ्यावं, नाही तर आणखीन गार होऊन जाईल. तर आधी मी असं कोमट पाणी वगैरे नव्हते घेत. 2-3 दिवस झालं असं रुटीन चालू केलं मी. तर छान अशी ह्यांच्या डब्यासाठी मी इथे दोडक्याची भाजी करायला घेतली. आणि ती मामा आणि ह्यांच्यापुरतीच केली मी दोडक्याची भाजी. मला आणि आत्याला आम्ही भोपळा करणार होतो. भोपळा ते दोघंही खात नाहीत. फक्त आमच्या दोघींपुरताच मी भोपळा केलेला. तर एका कढईमध्ये पलटीवर तेल टाकायचं आहे. त्यात मोहरी टाकायच्या. त्या तडतडल्यानंतर ठेचलेलं लसूण, कढीपत्ता आणि भोपळा टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे. थोडा वेळ हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, काळं तिखट. काळं तिखट हे घरचाच आहे. मी बाहेरचे कुठले मसाले नाही वापरत भाज्यांना जास्तीचं. तर एक मोठ्या भेंडी वगैरेसाठी मी मोठं कूट वाटून ठेवलेलं होतं. ते 2 चमचे टाकलं. छान असं थोडंसं पाण्याचा शितोडा द्यायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे. 5-10 मिनिट झाकून ठेवल्यानंतर हे छान असं शिजतं. तर भोपळ्याची भाजी तर तयार आहे. कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.